नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सकाळ प्रीमियर अवॉर्ड सोहळा आणि याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विविध परफॉर्मन्स असणार आहे, विविध कलाकारांना पुरस्कार मिळणार आहेत आणि त्यामुळेच मी विविध परफॉर्मन्सचे जे रिहर्सल आहे ते कव्हर करते आणि या सगळ्या कलाकारांना गाठते. सन मराठी वाहिनीवरील तुमची जी आवडती मालिका आहे, तुझी माझी जमली जोडी, आणि या मालिकेतील कलाकार आपल्यासोबत आहे. तुमच्या दोघांचं म्हणजे मला असं वाटतं कनेक्शन आहे. तुम्ही जेव्हा परफॉर्म करणार असाल ना तेव्हा मी तिथे असते. काय वाटतं? म्हणजे तू मालवण पर्यंत आली होती आम्हाला पाठलाग करायला. तेव्हाही छान परफॉर्म केलं होतं तुम्ही दोघांनी. आणि मी आता रिहर्सल बघते, छान मजेशीर वाटतं. मला वाटतं सिरियल, मालिका आणि दररोजचं जे रुटीन असतं त्याच्यातून काहीतरी वेगळं करायला मिळतं अशा परफॉर्मन्सच्या निमित्तानं. काय वाटतं? 100%. बिकॉज इतकं हेक्टिक आणि मोनोटोनस लाईफ आहे ना. 14 hours शूट असतं, शिफ्ट असते. आय मीन सकाळी आम्ही 8:30ला निघतो, रात्री 10ला घरी येतो. आणि हे पॅटर्न आहे. लाईक असं नाही की वीकली ऑफ फिक्स आहे, काहीच नाही. सुट्ट्या मिळतात ऑफकोर्स, पण फिक्स नाही आहे काही, कधी सुट्ट्या असतात. सो ते रोज ते ऑफकोर्स मजा येते, ते पण एन्जॉय करतो असं नाहीये. पण असे काही इव्हेंट आले आणि जरा डान्स वगैरे करायला मिळाला, जरा शेड्यूल चेंज झाला आणि तर मजा येते. जरा ब्रेक थ्रू मिळतो डोक्याला, बॉडीला, थॉट प्रोसेसला, सगळ्याच गोष्टींना. सो ऑफकोर्स एन्जॉय करतो आणि इतक्या चांगल्या इव्हेंटचा पार्ट होतो येते आणि इतक्या चांगल्या लोकांपुढे परफॉर्म करायला मिळतं. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं एक्साइटमेंट आहे आता सध्या. खरं तर आता डान्स हा पेशा तरी नाही आहे माझा, पण ज्यावेळेस असं काही नवीन करायला मिळतं नाही, भीती पण असते आणि एनर्जी पण असते. चला आता शूटिंग व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करायला मिळतं, त्यामुळे छान वाटतं आणि एक एनर्जेटिक आम्ही होतो आणि छान मजा येते. रिहर्सल करायला भीती पण असते थोडीशी, काय होणार कसं काय वगैरे. पण जोडीने परफॉर्म करताना ते एक कनेक्शन, तो एक बॉन्ड आणि ती केमिस्ट्री तुम्हाला आणावी लागते. आणि तुमची केमिस्ट्री आम्ही मालिकेमध्ये तर बघतोच, पण आता डान्सच्या निमित्तानं मी अनेकदा बघितलीये, तर ती केमिस्ट्री कशी तुम्ही जुळवून आणता डान्स जेव्हा करता तेव्हा? मालिकेमध्ये केमिस्ट्री जुळवून आणणं आणि डान्समध्ये खूप खूप डिफरन्स आहे. सो आम्ही आता एक 8-9 महिने झाले आम्ही टेलिव्हिजन, आता आमचं शोला झाले, आता 8-9 महिने आम्ही शूट करतोय. टेलिकास्ट होऊन झाले असतील 5 महिने वगैरे. सो आत्ता एक 2-3 महिन्याआधी जरा आम्ही कॅरेक्टर म्हणून किंवा असं तिथे आमची केमिस्ट्री दिसायला लागली आहे. बिकॉज रिसेंटली लग्न झालंय आणि आम्ही, सो ते खूप वेगळा ग्राफ आहे. इथे जेव्हा पूर्ण बॉडीचं सिंक्रोनायझेशन येतं ना तेव्हा केमिस्ट्री, तेव्हा, कारण हे मेंटल कनेक्शन नाहीये ना, हे सिंक तुम्हाला खूप बॉडीने करायचं. तिथं ऑफकोर्स आम्ही आता काम करून होतोय, पण इथे कारण दोघांची बॉडी लँग्वेज खूप वेगळी आहे. मुवमेंट, लिपसिंग, एक्सप्रेशन सगळंच एकत्र करायचं. दोघांची बॉडी लँग्वेज इतकी वेगळी आहे, बॉडी टाईप इतका वेगळा आहे, त्याच्यामुळे ते सिंक मध्ये आणणं जरा डिफिकल्ट आहे. पण आमचे गुरु लोक आहेत, ते आमच्याकडनं मेहनत करून घेतात. उत्तम कोरिओग्राफर्स मिळाले तुम्हाला, त्यामुळे ते सहजरित्या पार पाडता येतं. पण तुम्ही दोघांमधली एक क्वालिटीशी सांगा ना, जी केमिस्ट्री जुळवण्यामध्ये हेल्प करते तुम्हाला, त्याची मदत होते व्यवस्थित. काही नाही. ऍक्च्युली आम्हाला काय करायचं असते बऱ्याचदा न बोलता पण बऱ्याचदा कळतं, पण चुकत असेल तरी आम्हाला कळते आम्ही चुकलोय किंवा बरोबर असेल तरी कळतं, ते आम्ही ऍडजस्ट करून घेतो. आणि बाकीचं तू सांग यार, परत मी काहीतरी हँडल करतो छान प्रकारे. सगळं मला तो बोलायला होतं बळजबरी, पण ठीक आहे. नाही, पण जेन्युइनली तो खूप छान प्रकारे हँडल करतो. व्हिडिओ अपलोड करेल मी माझ्याच फोन मध्ये. पण थोडंसं नाही, मी जर सांगितलं तर ते खूप चांगले नाही ऐकते, पण ओके कळलं राहू दे कळलं. असं नाही. सी आम्ही दोघे पण नॉन डान्सर आहोत, असं नाहीये, पण दोघेही सांभाळून घेतो. अगं असं नाहीये. मी कदाचित मला खूप भयंकर एक तर डान्स करायला आवडतं. मी डान्सर अजिबात नाही, पण खूप आवडतं. माझा ग्रास्पिंग पॉवर ऑल ओव्हर थोडा चांगला आहे मला असं वाटतं. म्हणजे असं उगाच कौतुक नाही, पण मला असं वाटतं. पण तरी मी पण चुकतो कुठे काही, तर ती पण सांगते. आमचं असं गिव्ह अँड टेक सुरू असतं, छोटं मोठं असं काही. पण सकाळ प्रीमियर अवॉर्डला तुम्ही परफॉर्म करतायत, पण एखाद्या अशा अवॉर्ड सोहळ्याच्या मंचावर आपण एक प्रेझेंट होणं, कारण आपण मालिकांच्या माध्यमातून किंवा तुम्ही जे प्रोजेक्ट करत असतात प्रेक्षकांपर्यंत पोहोचता, पण तिथे आलेली मान्यवर आणि ऑडियन्स सोबत एक कनेक्ट करावं लागतं त्या स्टेजवर. ते कशा पद्धतीने असतं आणि ते तुम्हाला ऍज अ आर्टिस्ट म्हणून कसं ग्रो करतं? आता मी जरा थोडंफार थिएटर वगैरे केलंय ऑफकोर्स, सो मला स्टेज फिअर ऍज सच असं नाहीये. पण स्टील स्टेजवर जायच्या आधी, काही परफॉर्म करायच्या आधी एक वेगळी एन्झायटी येते, एक नर्वसनेस येतो. ते कितीही काम केल्यानंतर समोर मला तर थोडंफार एक असणार आहे. एक पाऊल ठेवेपर्यंत असतं, एकदा पाऊल ठेवल्यावर सुरू झाल्यावर मग काही वाटत नाही, पण त्या एक तो काही सेकंद असतात तिथे खूप भीती वाटत असतात. पण आय डोंट नो, गेल्यानंतर त्यांचे रिॲक्शन म्हण किंवा पुढे बसलेले जे चेअरअप करतात किंवा पुढे जे कमाल लोक बसले असतात आणि एक
कुठेतरी प्रेशर पण येतं आणि ते जे काही कौतुक करत असतात खाली बसून त्याच्यामुळे जरा बरं पण वाटतं. एक दीड मिनिटाच्या आतच आम्ही कम्फर्टेबल होऊन जात असतो. त्यामुळे असं खूप असं कॅमेरा समोर करणं आणि प्रेक्षकांसमोर करणं खरंच खूप फरक आहे. कारण लाईव्ह परफॉर्म करणं पण हे खरं आहे की एक थोडासा नर्वसनेस असतो सुरुवातीला स्टेजवर गेल्यावर, कारण एवढा मोठा स्टेज पुढे एवढा प्रेक्षक वर्ग बसलेला असतो आणि त्यांच्यासमोर आपल्याला लाईव्ह करायचं, चुकायचं नाहीये हे सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात ठेवणं असतं की कारण शूट मध्ये रिटेक्स होऊ शकतात, लाईव्हला रिटेक्स इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ती भीती असते. पण एकदा प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट असं म्हणतात. सो आता प्रॅक्टिस चालू आहे. सो बघूया. छान, मागच्या वेळेस चांगला डान्स झाला होता आमचा. यावेळेस आम्ही नक्कीच प्रयत्न करू की प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडेल. नक्कीच तुम्ही छान रिहर्सल करताय आणि मला वाटतं मी तिकडे चेअर करण्यासाठी नक्कीच असणार आहे तुमच्या परफॉर्मन्ससाठी. शुभेच्छा, एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.